हं. कल्पना करा, रात्रीचे म्हणजे साधारण 2:30 वगैरे वाजलेत. सर्वात कठीण वेळ असते ती. हो ना. आणि अचानक तुम्हाला जाग येते. छातीत असं धडधडत असतं. मनात एका अज्ञात, अनामिक भीतीचा पूर्ण अंधार दाटून आलेला असतो. बरोबर. उद्या काय होणार? नोकरीचं काय? तब्येतीचं काय? या प्रश्नांचं एक भयानक वादळ डोक्यात घोंगावत असतं. अशा वेळी आपण स्वतःला लॉजिक समजावून सांगण्याचा कितीही प्रयत्न केला. तरी काही उपयोग होत नाही. एक्झॅक्टली. सगळं ठीक होईल असं बुद्धीला पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तो आतला आवाज शांत होत नाही. तर्कशास्त्र तिथे पूर्णपणे हार मानतं. हो, कारण त्या क्षणी लॉजिकची भाषा मेंदूला समजतच नसते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच अशा अत्यंत अगतिक क्षणांमध्ये मानवी मनाला सावरण्यासाठी प्राचीन काळापासून काही काही अत्यंत प्रभावी साधने वापरली गेली आहेत. आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती अशाच एका शक्तिशाली साधनावर आहे. नक्कीच. श्री स्वामी समर्थ तारक मंत्राच्या लिखित शब्दांवर म्हणजे त्याच्या ट्रान्स्क्रिप्टवर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि सुरुवातीलाच हे स्पष्ट करूया की आजचं आपलं उद्दिष्ट केवळ एक धार्मिक पोथी वाचणं हे नाहीये. हो, हे खूप महत्वाचं आहे. कारण कसं आहे ना, वरवर पाहता शब्दांची रचना वाचताना हे केवळ एक पारंपरिक भक्तिगीत किंवा स्तुती वाटू शकते. पण जेव्हा आपण या शब्दांच्या आत शिरून त्यांचं मानसिक आणि भावनिक स्तरावर विश्लेषण करतो ना, तेव्हा एक पूर्णपणे वेगळंच चित्र समोर येतं. अच्छा, म्हणजे नक्की काय? म्हणजे कठीण काळात जेव्हा माणसाला सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा त्याला कोसळण्यापासून वाचवणारं हे एक अत्यंत प्रगत आणि प्रभावी मानसिक अँकर आहे. बापरे. हो. आजच्या आधुनिक मानसशास्त्रात ज्याला आपण कोपिंग मेकॅनिझम किंवा अँझायटी मॅनेजमेंट म्हणतो ना, त्याचं अत्यंत सूक्ष्म आणि व्यावहारिक रूप या रचनेत दडलेलं आहे. आपण आज तेच उलगडून पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपण हे थोडं सविस्तर उलगडून पाहूया. कारण खरं सांगायचं तर या ट्रान्स्क्रिप्टची सुरुवातच मला खूप वेगळी आणि थोडी धक्कादायक वाटली. का बरं? कारण सामान्यतः कोणत्याही प्रार्थनेची सुरुवात ही थेट त्या सर्वोच्च शक्तीच्या स्तुतीने किंवा देवाच्या वर्णनाने होते. पण इथे तसं नाहीये. बरोबर. इथे पहिलीच ओळ आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. म्हणजे बघा ना, ही ओळ थेट स्वतःच्या मनालाच दिलेली एक स्पष्ट आज्ञा आहे. एक्झॅक्टली. आणि हे खूप सायकोलॉजिकल आहे. हो ना. म्हणजे बाह्य जगातील कोणतीही मोठी लढाई जिंकण्यापूर्वी सगळ्यात पहिला संघर्ष हा स्वतःच्या मनातील शंका आणि भीतीसोबत असतो. जर आपण एक रूपक वापरलं तर आपलं मन हे एखाद्या भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीत बसलेल्या अत्यंत घाबरलेल्या प्रवासासारखं असतं. ज्याला बाहेर काहीच दिसत नाहीये. हो, बाहेर मिट्ट काळोख आहे, रस्ता खास खळग्यांचा आहे आणि तो प्रवासी सतत घाबरतोय की आता गाडीचा अपघात होईल. हा मंत्र म्हणजे जणू त्या गाडीचा एक अत्यंत अनुभवी आणि शांत ड्रायव्हर आहे, जो त्या प्रवाशाला खांद्यावर हात ठेवून अत्यंत विश्वासाने सांगतोय की अरे शांत बस, स्टिअरिंग माझ्या हातात आहे, तू उगीच का घाबरतोस? क्या बात आहे. हे रूपक खूपच छान आहे. कारण याच ओळीनंतरचा संदर्भ येतो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मन. हे गाडीतल्या घाबरलेल्या प्रवाशाचं आणि शांत ड्रायव्हरचं जे रूपक तुम्ही दिलत, ते खरोखरच या मानसिक स्थितीला अचूक पकडतं. आणि इथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट काय माहितीये? काय? तो ड्रायव्हर त्या प्रवाशाला शांत करण्यासाठी कोणती पद्धत वापरतो हे खूप महत्वाचं आहे. या ट्रान्स्क्रिप्टमधील अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी या शब्दांकडे आपण खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. अतर्क्य. हो, इथे अतर्क्य हा शब्द अत्यंत कळीचा आहे. अतर्क्य म्हणजे जे मानवी तर्कशास्त्राच्या, बुद्धीच्या आणि आकलनाच्या पूर्णपणे पलीकडे आहे. अच्छा. कसे आहे ना, जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत भयावह परिस्थितीत असते, तेव्हा तिचं तर्कशास्त्र म्हणजे लॉजिक काम करणं थांबवतं. उलट जास्त विचार करून माणूस स्वतःला अधिक घाबरवतो. हो, असं झालं तर काय, तसं झालं तर काय? बरोबर. या विचारांच्या दुष्टचक्रात मेंदू अडकतो. माझा इथं थोडा गोंधळ उडतोय. म्हणजे तर्कशास्त्र बाजूला ठेवणं हा उपाय कसा काय असू शकतो? आपण तर नेहमी मानतो की संकटात लॉजिक आणि प्लॅनिंगनेच मार्ग निघतो, नाही का? प्लॅनिंगने मार्ग नक्कीच निघतो, पण जेव्हा मेंदूला भीतीचा विळखा पडलेला असतो, ज्याला आधुनिक मानसशास्त्रात आपण ॲमिडाला हायजॅक असं म्हणतो. अच्छा, ॲमिडाला हायजॅक. हो, तेव्हा माणूस लॉजिकल विचार करूच शकत नाही. त्याची नर्वस सिस्टम त्याला तसं करूच देत नाही. त्या क्षणी त्या विचारांच्या दुष्टचक्राला भेदण्यासाठी एका सर्किट ब्रेकरची गरज असते. सर्किट ब्रेकर.
आणि तो सर्किट ब्रेकर म्हणजे एका अतर्क शक्तीवरचा अफाट विश्वास. मंत्र काय सांगतो की ही शक्ती स्मरणगामी आहे. स्मरणगामी म्हणजे अशी शक्ती जी केवळ आठवण काढल्याने किंवा स्मरण केल्याने मदतीला धावून येते. बापरे, म्हणजे फक्त आठवण पुरेशी आहे. अगदी. हा एक अत्यंत प्रभावी मानसिक प्रयोग आहे. जेव्हा मन एकाच शक्तिशाली विचारावर पूर्णपणे केंद्रित होतं, तेव्हा भीतीला खतपाणी घालणारे इतर हजारो नकारात्मक विचार आपोआप गळून पडतात. अच्छा. मानवी मेंदू एकाच वेळी दोन अत्यंत तीव्र आणि विरुद्ध भावना धरून ठेवू शकत नाही. अफाट विश्वासाची आणि आधाराची भावना मनात जागी झाली की निराधार भीती आपोआप संपते. म्हणूनच पुढची ओळ अत्यंत साधेपणाने सांगते, उगाची भीतोसी, भय हे पळू दे. खरंच हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे विरोधाभास बघा, अतर्क गोष्टीवर विश्वास ठेवणं हे सायकोलॉजिकली किती लॉजिकल आहे. हो ना. जेव्हा आपण स्वतःला सांगतो की माझ्या पाठीशी एक अतर्क्य शक्ती उभी आहे, तेव्हा तो नुसता विचारच आपल्या नर्वस सिस्टमला शांत करतो आणि आपण पुन्हा एकदा स्पष्टपणे विचार करण्याच्या स्थितीत येतो. अगदी बरोबर. पण इथे एक गोम आहे. कोणती? समजा आपण मनातील ती प्राथमिक भीती दूर केली, आपण शांतही झालो, पण त्यानंतर आपल्या समोर वास्तवातील मोठे प्रश्न आणि स्वतःच्या मर्यादा उभ्या राहतातच ना. हो, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तर असतातच. एक्झॅक्टली. इथे ट्रान्स्क्रिप्ट एका खूप प्रसिद्ध ओळीकडे जातं, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आता मला सांगा, याचा नेमका अर्थ काय काढायचा? एखादा माणूस याचा असा अर्थ काढू शकतो का की आता सगळी जबाबदारी त्या शक्तीवर टाकून दिली आहे, तर मग स्वतः काहीच कर्म करायचं नाही? अच्छा, म्हणजे नशिबावर सोडून द्यायचं? हो, नुसता बसायचं आणि चमत्कार आपोआप घडतील अशी वाट पाहायची, हा तर निव्वळ आळस झाला ना. हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे जो अनेकदा अशा रचनांच्या बाबतीत करून घेतला जातो. तर आपण ह्याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला आणि पुढच्या ओळी पाहिल्या तर हे स्पष्ट होतं की हा मंत्र कोणत्याही प्रकारच्या निष्क्रियतेला किंवा आळसाला अजिबात प्रोत्साहन देत नाही. अच्छा, मग नक्की काय सांगतो? उलट हा मानवी क्षमतांचा सर्वोच्च विस्तार आहे. जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय, आणि त्याहूनही महत्वाची ओळ म्हणजे स्वयेभक्त प्रारब्ध घडवी ही माय. या शब्दांची खोली अफाट आहे. स्वयेभक्त प्रारब्ध घडवी? बापरे. हो, आपण साधारणपणे प्रारब्ध किंवा नशीब याला एक अटळ आणि न बदलता येणारी गोष्ट मानतो. जे नशिबात लिहिलंय ते भोगावं लागेल, हा एक अत्यंत हतबल करणारा विचार आहे. अगदी बरोबर. नशिबाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही, आपण फक्त कठपुतळे आहोत, अशी एक सर्वसाधारण हतबलतेची भावना माणसाच्या मनात खूप खोलवर रुजलेली असते. हो, आणि हीच हतबलतेची भावना माणसाला कृती करण्यापासून रोखते. पण इथे बघा, त्या सर्वोच्च वैश्विक शक्तीला माय म्हणजे आई हे रूप दिलेलं आहे. माय. आता एका आईचं आणि मुलाचं नातं समजून घ्या. जेव्हा एखादी आई आपल्या लहान मुलासोबत असते, तेव्हा ती त्याचं घरकाम किंवा परीक्षेचा पेपर स्वतः सोडवत नाही. बरोबर. ती त्याला सांगते, तू प्रयत्न कर, पडलास तरी मी पाठीशी उभी आहे. या एका वाक्याने त्या मुलाच्या मनातील अपयशाची भीती नष्ट होते आणि तो दुप्पट वेगाने प्रयत्न करतो. म्हणजे जसं आई मुलाला सायकल शिकवताना मागे फक्त हात लावून उभी असते आणि मुलगा स्वतःच पॅडल मारत असतो. एक्झॅक्टली. या ओळीचा अर्थ असा आहे की ही मात्र समान शक्ती भक्ताला त्याचं नशीब नव्याने घडवण्यासाठी, म्हणजेच स्वयंभक्त प्रारब्ध घडवी, एक सुरक्षित मानसिक वातावरण देते. अच्छा, म्हणजे बॅकअप असल्यासारखं. हो, भक्ताला स्वतःच्या कमतरतेची किंवा न्यून असल्याची जाणीव संपते. जेव्हा अपयशाची भीती उरत नाही, तेव्हा मर्यादा विस्तारतात. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात, त्या कर्माशिवाय नाही, तर त्या मात्र समान पाठिंब्यामुळे मिळणाऱ्या अफाट आत्मविश्वासातून आणि त्यातून घडणाऱ्या निडर कृतीतून. क्या बात है. हे स्पष्टीकरण खरोखरच डोळे उघडणारं आहे. म्हणजे नशिबाला एका ओझासारखं न पाहता मातृसमान आधाराच्या मदतीने पुन्हा नव्याने लिहिता येणारी पाटी मानणं, हा विचार खरोखरच माणसाला प्रचंड बळ देणारा आहे. नक्कीच. आणि इथेच ही गोष्ट खरोखर खूप रंजक बनते, कारण आपण रोजच्या जीवनातील चिंता, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध यातील भीतीवर मात कशी करायची हे आत्तापर्यंत पाहिलं. हो. पण हा ट्रान्स्क्रिप्ट इथेच थांबत नाही. तो मानवाच्या सर्वात मोठ्या, सर्वात आदिम आणि अंतिम भीतीकडे वळतो. मृत्यूची भीती. हो, मृत्यू.
स्वतःचं अस्तित्वच कायमचं नष्ट होण्याची भीती. आज्ञेविना काळही ना नेई, तयाला परलोकीही ना भीती तयाला. आणि पुढे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, या ओळी वाचनात आल्या आणि मला अक्षरशः अंगावर काटा आला. हो ना, कारण माणसाची दैनंदिन भीती ही कुठेतरी या अंतिम भीतीच्याच वेगवेगळ्या शाखा असतात. जोपर्यंत मृत्यूची आणि परलोकाची भीती मनात आहे, तोपर्यंत माणूस पूर्णपणे निर्भय होऊच शकत नाही. इथे जन्म आणि मृत्यूकडे पाहण्याचा एक संपूर्ण वेगळा आणि अतिशय विशाल दृष्टिकोन दिला आहे. जर आपण थोड्या आधुनिक भाषेचा आधार घेतला तर हे एखाद्या अत्यंत कठीण व्हिडिओ गेमसारखा वाटत नाही का? व्हिडिओ गेम कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा आपण एखादा गेम खेळत असतो तेव्हा आतल्या कॅरेक्टरला सतत गेम ओव्हर होण्याची भीती असते. आपण त्या कॅरेक्टरशी इतके एकरूप होतो की तो गेम म्हणजेच आपलं आयुष्य वाटू लागतं. अच्छा. पण समजा खेळता खेळता तुम्हाला अचानक समजलं की हा पूर्ण गेम तयार करणारा, त्याचे नियम लिहिणारा क्रिएटरच तुमचा स्वतःचा पालक आहे. बापरे. हो, एकदा हे समजलं की गेम ओव्हर होण्याची भीती उरतच नाही. कारण तुम्हाला समजतं की तो फक्त एक खेळ आहे आणि गेमच्या पलीकडेही अस्तित्व आहे. हे उदाहरण अत्यंत चपखल आहे, कारण त्या गेममधल्या कॅरेक्टरला गेमच्या पलीकडचे जग दिसत नसतं, तशीच मानवाची अवस्था आहे. हो, यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे खऱ्या अर्थाने समजतं, तेव्हा त्याच्या मानसिकतेत नेमका कोणता बदल होतो? कोणता बदल होतो? जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला त्या वैश्विक शक्तीचे, त्या निर्मात्याचे बाळ मानू लागते, जसं की ओळीत म्हटलंय, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, तेव्हा तिचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलतो. म्हणजे जबाबदारीचं ओझं कमी होतं. हो, आणि जन्म आणि मृत्यू हा खरोखरच केवळ एक खेळ वाटू लागतो. मृत्यू ही कोणतीही भयंकर आणि अस्तित्व संपवणारी घटना न राहता ती केवळ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याची प्रक्रिया बनते. अच्छा. जेव्हा माझ्या अस्तित्वाचा शेवट होणार ही भीतीच नष्ट होते, तेव्हा परलोकाची म्हणजेच आफ्टरलाईफची भीती पूर्णपणे संपुष्टात येते. कारण ज्या शक्तीच्या आज्ञेविना काळ म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूही स्पर्श करू शकत नाही, ती शक्ती जर आपली पालक असेल तर या विश्वात घाबरण्यासारखं काही उरतच नाही. हा विचार मानवी मनाला एका सर्वोच्च मुक्तीचा अनुभव देतो. खरंच, हे ऐकायला आणि तत्वज्ञान म्हणून समजून घ्यायला खूप आश्वासक वाटतं. बरोबर. म्हणजे ध्यान करत असताना किंवा ही चर्चा ऐकत असताना कदाचित एखाद्या व्यक्तीला ही 100% पटेलही. हो, नक्कीच. पण मला इथे थोडा प्रतिप्रश्न करावासा वाटतो. विचारा ना. आपण माणसं आहोत. आपलं मन अत्यंत चंचल असतं. हो, ते तर आहेच. सकाळी 6 वाजता आपण ध्यानाला बसतो तेव्हा आपल्याला हे सगळं समजतं. बरोबर. आपण पूर्णपणे निर्भय होतो. पण दुपारी 2 वाजता ऑफिसमध्ये एखादं मोठं संकट येतं, बॉस ओरडतो किंवा बँकेतून एखादा नोटीसचा मेसेज येतो. वास्तवाचा फटका. हो, आणि दुसऱ्याच क्षणी हे सगळं तत्वज्ञान विसरून मन पुन्हा डळमळीत होतं. नुसती श्रद्धा मनात असून चालते का? हा निर्भयतेचा पाया रोजच्या धावपळीच्या जीवनात कसा टिकवून ठेवायचा? कारण मन तर डगमगणारच ना. हां, अत्यंत महत्वाचा आणि तसं पाहिलं तर अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे. आणि या रचनेचा सर्वात मोठा विजय यातच आहे की ही रचना मानवी मनाच्या या चंचलतेकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही किंवा त्याला कमी लेखत नाही. अच्छा, म्हणजे ट्रान्स्क्रिप्टमध्ये यावरही काही उपाय आहे? हो, मानवी मन डळमळीत होतं हे सत्य इथे पूर्णपणे स्वीकारलेलं आहे. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावेळेन तू स्वामी भक्त. या ओळीत मनाला खडबडून जागं केलं आहे. आणि जेव्हा मन साशंकर होतं, जेव्हा वास्तवाच्या तडाख्याने श्रद्धा डळमळीत होते, तेव्हा काय करावं यासाठी एक अत्यंत सुंदर मानसिक तंत्र इथे दिलं आहे. आठव कितीदा दिली त्यानीच साथ. आठव कितीदा दिली त्यानीच साथ म्हणजे पुन्हा भूतकाळाकडे वळून पाहणं. पण याचा उपयोग कसा होतो? बघा, जेव्हा वर्तमान काळातील परिस्थितीमुळे मन प्रचंड घाबरतं आणि भविष्यात सगळं अंधारमय दिसू लागतं, तेव्हा मेंदू एका पॅनिक मोडमध्ये असतो. हो, तेव्हा काहीच सुचत नाही. अशा वेळी त्याला भूतकाळातील अशा प्रसंगांची जाणीव करून द्यायची, जेव्हा आता सगळं संपलं असं वाटत असतानाही कुठून तरी अचानक मदत मिळाली होती. अच्छा, म्हणजे स्वतःलाच पुरावे द्यायचे. एक्झॅक्टली. आपण आज जिवंत आहोत आणि या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत याचा अर्थच असा आहे की आपण यापूर्वीही अनेक संकटांवर मात केली आहे.
हे एक प्रमाणित मानसशास्त्रीय तंत्र आहे ज्याला कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग असं म्हणतात. भूतकाळातील आधाराच्या आठवणी माणसाला वर्तमानात उभं राहण्याची प्रचंड ताकद देतात. क्या बात आहे. आणि यानंतर ट्रान्स्क्रिप्ट एका अत्यंत महत्वाच्या कृतीकडे वळतं, ज्याबद्दल मला खूप उत्सुकता आहे. कोणती ओळ? ती ओळ आहे, विभूती नमन नाम ध्यानदी तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई. आता साधारणपणे पंचामृत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचं मिश्रण. हो, जे आपण प्रसाद म्हणून घेतो. बरोबर. पण इथे तर पूर्णपणे काहीतरी वेगळंच आणि गूढ सांगितलंय असं वाटतं. नक्कीच. इथे या ट्रान्स्क्रिप्टने एका सामान्य भौतिक कृतीला अत्यंत उच्च मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर नेऊन ठेवलं आहे. हे केवळ दूध आणि मधाचं मिश्रण नाही, तर हे मानवी मनाला दररोज स्थिर करण्यासाठी दिलेलं एक मानसिक पंचामृत आहे. यातील प्रत्येक घटकाचा एक सखोल अर्थ आहे. म्हणजे कसं? विभूती म्हणजे काय? विभूती लावणं ही केवळ एक कृती नाहीये. तो स्वतःला केलेला एक शारीरिक स्पर्श आहे, जो मनाला एका क्षणात आठवण करून देतो की मी एकटा नाही. अच्छा. दुसरं आहे नमन. नमन करणं म्हणजे केवळ डोके ठेकणं नव्हे. जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या झुकतो, तेव्हा आपला मानसिक अहंकार म्हणजे आपला इगो आपोआप कमी होतो. मला सर्व माहिती आहे हा भार माणूस खाली ठेवतो. बापरे. म्हणजे शरीर आणि मन यांचा हा अत्यंत जवळचा संबंध इथे वापरला आहे. शारीरिक कृतीतून मनाला शांत करण्याचा हा मार्ग आहे. अगदी तसंच. आणि पुढचे 2 घटक आहेत नाम आणि ध्यान. जेव्हा मन हजारो विचारांनी विचलित झालेलं असतं, तेव्हा नामस्मरण म्हणजे मंत्राचा जप त्या विखुरलेल्या ऊर्जेला एकाच बिंदूवर आणून केंद्रित करतो. तो एक फोकल पॉइंट बनतो. बरोबर. आणि जेव्हा मन एकाग्र होतं, तेव्हा शेवटी ध्यान लागतं, जी आतली नितांत शांतता आहे. विभूती, नमन, नाम आणि ध्यान या सर्व कृती जेव्हा व्यक्ती दररोज एकत्रितपणे करते, तेव्हा ते एक रूपकात्मक आणि आध्यात्मिक तीर्थ बनतं. जसं व्हिडिओ गेममध्ये प्रगती सेव्ह करण्यासाठी सेव्ह पॉइंट असतो ना, हां. तसं रोजच्या जीवनात श्रद्धेला आणि निर्भयतेला पुन्हा ताजं करण्यासाठी हे पंचामृत काम करतं. हे तीर्थ रोज ग्रहण केल्याने भक्ताला सतत त्या आंतरिक शक्तीची जाणीव राहते आणि त्याचं डगमगणं कायमचं थांबतं. थोडक्यात सांगायचं तर केवळ कोरड्या विचारांवर आणि तत्वज्ञानावर अवलंबून न राहता शारीरिक आणि मानसिक कृतींच्या संगमातून ती श्रद्धा सतत जिवंत ठेवायची. हो, अगदी प्रॅक्टिकल अप्रोच आहे हा. खरंच आजच्या या चर्चेतून आपण या ट्रान्स्क्रिप्टचा जो प्रवास पाहिला तो थक्क करणारा आहे. आपण सुरुवात कुठून केली होती? रात्रीच्या अंधारात घाबरलेल्या एका साशंक मनापासून. त्यानंतर आपण त्या मनाला अतर्क्य अवधूत अशा शक्तीशी ओळख करून दिली, ज्यामुळे त्याला स्वतःचं नशीब नव्यानं घडवण्याची, अशक्य ते शक्य करण्याची ताकद मिळाली. हो. पुढे जाऊन आपण पाहिलं की जन्म-मृत्यूच्या चक्राकडे एका खेळाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर मृत्यूची अंतिम भीती कशी नष्ट होते. आणि शेवटी हे सगळं तत्वज्ञान विसरून जाऊ नये म्हणून या पंचामृताच्या दैनंदिन सरावातून मन स्थिर कसं ठेवायचं, इथपर्यंतचा हा तारक मंत्राचा सखोल प्रवास आपण अनुभवला. आणि या सगळ्या अफाट प्रवासाचं अंतिम फळ एका ओळीत अतिशय सुंदरपणे मांडलेले आहे. कोणती ओळ? ती ओळ आहे, आठवी रे प्रचिती ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती. जेव्हा ती अतर्क्य शक्ती एखाद्या व्यक्तीचा हात धरते किंवा व्यक्ती त्या शक्तीचा हात धरते, तेव्हा मानवी जीवनातील सर्वात मोठी आणि सर्वात भयंकर एकाकीपणाची भावना कायमची नष्ट होते. एकाकीपणा. अथांग विश्वात आपण एकटे नाही आहोत. आपल्या पाठीशी कोणीतरी प्रचंड ताकदवान पालक उभा आहे. हा केवळ एक विचारच माणसाला कोणत्याही वादळातून सही सलामत तरून नेण्यासाठी पुरेसा असतो. अगदी खरंय. आणि जेव्हा हा अदृश्य पण भक्कम हात पाठीवर असल्याची जाणीव होते, तेव्हा खऱ्या अर्थाने अशक्यही शक्य होतं. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार येत आहे, जो मी आपल्या सर्व श्रोत्यांसाठी सोडून देऊ इच्छितो. नक्कीच. हा ट्रान्स्क्रिप्ट आपल्याला वारंवार सांगतो की ती शक्ती अशक्य गोष्टी शक्य करते. पण जरा वेगळ्या कोणातून विचार करूया. चमत्कार म्हणजे काय? आपल्या सोयीनुसार बाहेरील जग बदलणे किंवा अचानक एखादी जादूची कांडी फिरून परिस्थिती बदलणे हा नसून आपल्या आतली जाणीव, आपला स्वतःवरचा आणि त्या शक्तीवरचा विश्वास इतका प्रबळ होणे हा असू शकतो का? की ज्यामुळे आपल्या मनाच्या शब्दकोशातून अशक्य हा शब्दच कायमचं पुसला जातो. जेव्हा आतली भीती संपते, तेव्हा बाहेरचं जग बदललेलं नसले तरी ते सामोरे जाण्यासाठी सोपे नक्कीच होते. यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया
पुढच्या डीप डाईव्हमध्ये. तोपर्यंत शांत रहा आणि निर्भय रहा.